नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आता संपली आणि त्या पत्रकार परिषदेचा पहिला अर्थ महाराष्ट्रामध्ये नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका माफ करा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 1 महिना, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी 1 महिना आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 1 महिना, अशी 3 महिन्याची ही कसरत असणार आहे. आणि हे राज्य सरकारसाठी अनुकूल आहे, कारण पूर्ण फोकस ठेवा आधी नगरपालिका नगरपंचायतीवरती, दुसरा फोकस ठेवा तुमचा जिल्हा परिषदेवरती आणि तिसरा फोकस ठेवा जे त्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, ते म्हणजे महानगरपालिकेसाठी. अर्थात जिल्हा परिषदेसाठी ग्रामीण भागातली जी काही नाराजी असेल कर्जमाफीच्या मुद्द्यावरून किंवा आता पूरग्रस्ताच्या मुद्द्यावरून, तर ती नाराजी पाहता ह्या संदर्भामध्ये, कारण कालच्या कॅबिनेटच्या म्हणजे आजच्याच कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये खरं म्हणजे पूरग्रस्तांना जी मदत मिळायला अपेक्षित होतं ती मदत पुरेशी मिळालेली नाही. त्याच्यावरती खडाजंगी झाली. मागच्याही कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये काही मंत्र्यांनी सांगितलं की दिवाळीच्या काळामध्ये अधिकारी रजेवरती गेले आणि त्यामुळे ती मदत तिथे पोहोचू शकली नाही. तो कॉन्टेक्स्ट जर आपण बघितला तर असं आता लक्षात येतं आहे की मधल्या काळातला हा सगळा भाग जो काही काळ त्यांना मिळेल तो राज्य सरकार वापरेल आणि त्या योगे ह्या निवडणुकीचं ते व्यवस्थापन करतील. एकूण 26 दिवसाची सगळी प्रक्रिया, म्हणजे मतदानाचा दिवस मी वगळला, आजचा दिवस वगळला, तसे 28-29 दिवस होतात, पण प्रत्यक्षामध्ये 26 दिवस नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी असणार आहेत. थेट नगराध्यक्षाची निवड होणार असल्यामुळं तशा अर्थाने ज्याला आपण एक फेडरल सिस्टमकडं म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षच थेट निवडायचा अशी जी प्रक्रिया असते त्याची सुरुवात पहिल्यांदा ग्रामपंचायत पातळीवरती भारतीय जनता पार्टीच्याच काळात झाली, जिथे त्यांनी सरपंच थेट निवडायचा ठरवला, जसं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे. आणि आता नगरपालिकेचा अध्यक्ष पण तसा. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय बदलला आणि पुन्हा प्रभाग रचनेतले नगरसेवक निवडून आलेले हे नगराध्यक्ष निवडतील असं म्हटलं, कारण त्यात नगराध्यक्षाचं महत्वच कमी होऊन गेलं होतं किंवा ग्रामपंचायत सदस्यांचं. पण दुसरीकडे काही चांगली लोक थेट निवडणुकीतनं निवडून आली ही वास्तव आहे. ह्या कॉन्टेक्स्टचा जर विचार केला तर ह्या निवडणुकीला सगळेजण तयारच आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष तयारच होता. ते फक्त तारखांची वाट बघत होते आणि त्या तारखा घोषित झाल्या. आता 2-3 महत्वाचे आक्षेप जे होते ते निवडणूक आयोगानं, मला वाटतं की विरोधी पक्षांचं म्हणणं मान्य केलं, ते त्यांना मान्य करावंच लागणार होतं. कालच सकाळी मी सांगितलं होतं की अखेर निवडणूक आयोगानं मान्य केलं की आमच्याकडे दुबार तिबार मतदार आहेत. पण गंमत बघा, काल भारतीय जनता पार्टीनं मुस्लिम मतदार किती आहे ते जे रिलिजियस पोलरायझेशन आहे ते त्यांनी केलं, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना ह्या मुद्द्यावरती घेरलं होतं. तर त्याला प्रतिवाद करत असताना मराठी मनुष्य आणि हिंदू असा एक वेगळ्या प्रकारचा जो त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचा वाटतो तो मतात किती रिफ्लेक्ट होईल ते आता येणाऱ्या निवडणुकीत कळेल. पण त्यांनी तो मुद्दा मांडला आणि तो मुद्दा मांडून त्यांनी तशा पद्धतीची मांडणी केल्यानंतर त्याला प्रतिवाद म्हणून काल मुस्लिम मतदारांची नावं सांगितली. आता एवढी जर साध्यांत यादी मुस्लिम नावं फोटो सहित भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे सत्ताधारी घटक पक्षाकडे आहे, तर आता एकूण दुबार तिबार मतदार किती आहेत हे तर इलेक्शन कमिशनला माहिती आहे, पण त्यांनी ते सांगितलं नाही स्पष्टपणे दिसतंय. आणि हेच ती कारण आहेत की ज्या कारणामुळं भारतीय जनता पार्टी बरोबर केंद्रीय यंत्रणा आणि आता राज्यात पण काही यंत्रणा हे त्यांना अनुकूल हव्यात अशा पद्धतीने वागतात असा विरोधकांचा आरोप असतो, जे तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही. असो, पण एक चांगली गोष्ट झाली की दुबार आणि तिबार मतदार जे आहेत त्या दुबार आणि तिबार मतदाराच्या अनुषंगाने सरकारने भूमिका घ्यायच्या आधी इलेक्शन कमिशननी एक सुतोवाच केलं की आम्ही आता ठरवलंय की जे दुबार आणि तिबार मतदार आहेत त्यांच्यासमोर एक स्टार मार्क असेल आणि त्या स्टार मार्कवरती त्या मतदारानं नेमकं कुठे मतदान केलं आहे हे लक्षात येईल. त्याला जर नगरपालिकेत मतदान करायचं आहे, आणि मी गेली 8-9 वर्ष हा मुद्दा महाराष्ट्राला सांगितला, अर्थात तेवढ्या प्रभावीपणे ते कदाचित पोहोचलं नसेल, पण आता विरोधी पक्षांनी खास करून श्री राहुल गांधी यांनी तो मुद्दा मांडल्यानंतर, आणि माझं असं मत आहे की त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया काही प्रभावित होत नाही, पण काही घटक निश्चित प्रभावित होतात हे गृहीत धरल्यानंतर सुद्धा आता या नगरपालिका निवडणुकीपासून महाराष्ट्रातल्या दुबार आणि तिबार मतदारांच्या संख्येला खीळ बसेल. आणि ते खूप सोपं होतं खरं तर, की आता जे सॉफ्टवेअर इलेक्शन कमिशनने वापरलं, जे सेंट्रल इलेक्शन कमिशनचं सॉफ्टवेअर होतं, त्या सॉफ्टवेअरचा वापर खूप आधीच करता आला असता. त्या आधारावरती आता जे आयडेंटिफाय केलेत मतदार ते आयडेंटिफाय करता आले असते.
आता त्यांनी काय केलंय की जे मतदार दुबार आणि तिबार आहे त्यांच्या नावासमोर एक स्टार मांडलाय आणि त्या स्टार प्रमाणे ज्या वेळेला तो प्रत्यक्षात मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत त्या मतदाराला विचारणा केली जाईल की बाबा तुला कुठं मतदान करायचंय आणि त्याप्रमाणे मग पुढे कारवाई होईल. अर्थात त्याला एक अंडरटेकिंग घेतलं जाईल की त्या अंडरटेकिंग प्रमाणे त्याला तिथे नगरपालिका निवडणुकीमध्ये संधी दिली जाईल. पण एकदा का त्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान केलं की मग तो नगरपालिका निवडणूक क्षेत्रातलाच मतदार असेल हे लक्षात घ्या. आणि ही पहिली मोठी मला वाटतं की एक सकारात्मक बाब आहे जी विरोधी पक्षाच्या आंदोलनानंतर झालेली आहे. आता ह्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी म्हणालो तसं खर्चाची मर्यादा काही प्रमाणामध्ये वाढवलेली आहे. इलेक्शन कमिशननं निवडणुका अत्यंत पारदर्शीपणे घ्याव्यात यासाठी त्यांचा आग्रह सांगितला आहे आणि त्याप्रमाणे त्या निवडणुका पार पाडतील. आपल्याकडची अकराळ विस्तारलेली अशी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा ह्या निवडणुकीला त्याप्रमाणे काम करत राहते असं लक्षात येतं आहे. याही वेळेला ती काम करेल आणि त्यानंतर ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी ह्या फुलफिल होतील. जे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली आहे ते आता फारसा काही त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण प्रत्यक्षात जी काही मर्यादा आहे थेट नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक आणि तत्सम पदासाठी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीमध्ये प्रत्यक्षामध्ये खर्च होत असतो असं दिसतं आहे. आता ह्या तारखा आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष साधारणपणे हेच म्हणणार आहेत की हे सत्ताधारी घटक पक्षासाठी अनुकूल सगळ्या गोष्टी सुरू आहेत. विरोधकांच्या ह्या म्हणण्याला सत्ताधारी घटक पक्ष म्हणतील की इतकी वर्ष झाली तुम्हाला निवडणुका हव्या होत्या, आता तुम्ही त्या संदर्भामध्ये पुन्हा आरोप करताय. महत्वाचा भाग असा असणार आहे की श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे जे म्हणत होते ह्या निवडणुका मतदार याद्या पूर्ण क्लीन झाल्याशिवाय घेऊच नका. माझ्या मते त्यांचा जो काही महत्वाचा मुद्दा होता तो जर इलेक्शन कमिशननी ज्या पद्धतीने आता मांडलाय तो जर त्यांना मान्य असेल तर मग ह्या निवडणुकीमध्ये तो मुद्दाच राहत नाही. मुद्दा असणार आहे ते ह्यापूर्वीचं जे वोट चोरीचं जे नेरेटिव्ह होतं त्याचा, त्याचबरोबर मुद्दा असणार आहे तो ग्रामीण भागाकडं असलेल्या दुर्लक्षाचा, कारण ह्यातल्या बऱ्याचशा सेमी अर्बन अशा नगरपालिका आहेत आणि म्हणून मदत न मिळणं आत्ताची जे मी म्हणालो तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेसारखी प्रश्न छोटे मोठे, बीजेपी सरकारनं स्वतः सांगणं की त्यांचे विकासाची कामं, कारण ते दिसत आहेत विजिबली, मेट्रोज मोठ्या प्रमाणात त्याचं इनॉग्रेशन सुरू आहे, मोठ्या शहरामध्ये तशी कामं केली जात आहेत आणि म्हणून त्याचा प्रचाराचा भाग असेल की आमचं सरकार हे इन्फ्रावरती काम करणारं सरकार आहे, कारण हे अर्बन सेंट्रिक असलेले भाग आहेत. आणि मग विरोधकांचं असं म्हणणार असणार आहे की याच्यामध्ये सत्ताधारी घटक पक्षाकडे सांगण्यासारखं फारसं काही नाही. ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे. एक म्हणजे विरोधी पक्षातल्या चारही विरोधी पक्षांच्या दृष्टीने ही अस्तित्वाची लढाई आहे. भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल, त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांची पण ही पहिली अशी निवडणूक असेल जर ते भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीत नसतील, कारण त्यांनी ह्यापूर्वीची लोकसभा आणि विधानसभेची जी निवडणूक लढवली ती भारतीय जनता पार्टी बरोबर मिळून लढवली आहे. तीच परिस्थिती श्री अजित पवार यांची आहे. त्यामुळे त्यांची सत्ताधारी घटक पक्षात असून सुद्धा त्यांची जर महायुती नाही झाली तर ती प्रत्येकाची एक स्वतंत्र निवडणूक असणार आहे. भारतीय जनता पार्टीचा दावा असतो की 2014 आणि 19च्या निवडणुकीमध्ये ते क्रमांक 1चे पक्ष बनलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत. पण माझ्या लेखी जे दुसरे 4 पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस पक्षाला सुद्धा आपलं जे अस्तित्व आहे महाराष्ट्रात ते व्यापक प्रमाणात न्यायचं हा एक भाग, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे, या पक्षासाठी मात्र ही खरोखर अस्तित्वाची लढाई आहे. जर 2 ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबई आणि तत्सम नगरपालिका नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेमध्ये यश नाही मिळालं, जे की त्यांचं अस्तित्व तसंही फारसं ह्या भागात नव्हतं, तर मग त्यांच्या राजकारणात एक मोठा असा टप्पा येईल की इथून पुढं उठणं आणि पुढं निघून जाणं फार अवघड होईल, खास करून भारतीय जनता पार्टीची जी इलेक्शन मशिनरी आहे तिच्यासमोर. कारण ते साम दाम दंडभेद सगळ्याच्या आधारावरती निवडणूक लढतात आणि मगाशी मी जे विश्लेषण केलं ते फार महत्वाचं आहे. 288 पैकी 233 नगरसेवक आमदार हे महायुतीचे आहे आणि त्याचा फार फरक पडतो सत्तेचा आणि सत्तेच्या योगे असलेल्या वेगवेगळ्या साधनांचा, म्हणजे पैसे असतील, यंत्रणा असतील, तर त्याच्या योगे ही गोष्ट होत असते. आणि म्हणून तो भाग विरोधी पक्षातलं नसलेलं आर्थिक बळ, नसलेल्या यंत्रणेचा पाठबळाचा भाग आणि मुळामध्ये प्रचार यंत्रणा राबवताना होणारी एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची दमछाक, या सगळ्याची ही लढाई आहे. निवडणूक कशी होणार आहे, किती दिवसानंतर होणार आहे, निवडणूक आयोगानं ही निवडणूक ईव्हीएम वरतीच घेऊ असं सांगितलंय, व्हीव्हीपॅट असणार नाही कारण तशी तरतूद नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
माझ्या मते विधानसभा निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट असू शकतं, तर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये का नको? त्यासाठी तुम्ही काही सॅम्पल्स म्हणून महाराष्ट्राला सांगायला हवेत. पण आता त्याची घोषणा झालेली आहे. आचारसंहिता संपूर्ण राज्यात लागू नाही, ती फक्त नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आहे. आणि खास करून ज्या ठिकाणी काही मदतीचं काम सुरू आहे किंवा पूर्वीचे प्रस्तावित असे काम आहेत, त्या ठिकाणचं ते काम करू शकतात. अर्थात उर्वरित भागामध्ये त्यांना नव्या विकास कामाची घोषणा करता येणार. आपलं ह्या निवडणुकीकडे पूर्ण आणि बारकाईनं लक्ष असणार आहे. तुम्ही ह्या व्हिडिओला तर तुम्ही बघतच आहात. मला आनंद आहे की तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात. पुन्हा विनंती की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, आणि हे व्हिडिओ शेअर करत राहा. थँक्यू.